नमस्कार. हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो. आज 22 मार्च दुपारचे 2 वाजत आहेत. आज आपण आजचा आणि उद्याचा 22 आणि 23 मार्चचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम सिस्टीमबद्दल जर पाहायचं गेलं तर एक कमी तीव्रतेचा WD हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात सक्रिय आहे. त्याच्यामुळे हलक्या मध्यम हिमवृष्टीचा अंदाज हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या पर्वतरांगांच्या भागातून आहे. याच्याचमुळे काय होतंय, थंड वाऱ्याचा प्रवाह राज्यात थोडाफार नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या पट्ट्यातून थंड वाऱ्याचा प्रवाह येत आहे. त्याच्यामुळे पहाटेची थंडी थोडीफार या जिल्ह्यातून सक्रिय आहे. त्याच्यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर थोडंफार सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात थोडेफार हलके मध्यम ढग सक्रिय झालेले आहेत. मोठ्या प्रमाणात ढग नाही आहेत, थोड्याफार प्रमाणातच सक्रिय आहेत. आणि आजचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यात ढगाळलेलं हवामान राहील. अंशतः ढगाळलेलं हवामान म्हणजेच कुठेतरी हलके मध्यम ढग दिसतील. आणि स्थानिक वातावरण जर निर्माण झालं म्हणजेच एकाच दुसऱ्या ठिकाणी ढगांची व्याप्ती वाढली तर एकाच दुसऱ्या ठिकाणी हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज आजसाठी आहे. विशेष असा काय पाऊस नाही आहे. जास्त प्रमाणात जर ढग निर्माण झाले तरच एकाच दुसऱ्या ठिकाणी हलके मध्यम थेंब होण्याचा अंदाज आजसाठी म्हणजेच 22 मार्चसाठी राहील. त्याच्यानंतर सोलापूर, धाराशिव, नांदेड, लातूर या सर्व पट्ट्यातून आणि साताराचे दक्षिण भाग या पट्ट्यातून हलके मध्यम ढग सक्रिय होतील. पावसाची शक्यता काय कोणत्याच जिल्ह्यातून नाहीये. आणि उद्यासुद्धा म्हणजेच 23 मार्चला सुद्धा सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली या पट्ट्यातून ढगाळलेलं हवामान होईल. अंशतः ढगाळलेलं हवामान होईल. असं काय नाही की जास्त प्रमाणात ढग आहेत. ढगाळलेलं हवामान पूर्णपणे नाही होणार, कुठेतरी हलके मध्यम ढग सक्रिय होतील. तसेच सोलापूर, लातूर, नांदेड, धाराशिव या पट्ट्यात सुद्धा अंशतः ढगाळलेलं हवामान राहील. पावसाची शक्यता उद्या नाहीये. बाकी तापमानाबाबत जर पाहायचं गेलं तर नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या पट्ट्यातून थंडीचं प्रमाण थोडंफार पहाटेच्या वेळी जाणवत आहे. जास्त प्रमाणात काही थंडी नाही, थोडीफार पहाटेच्या वेळीच थंडी पडत आहे. बाकी राज्यातील सर्वच विभागातील तापमान हे 35 अंश सेल्सिअस ते 39 अंश सेल्सिअसच्या दरम्यान काल रेकॉर्ड केलं गेलेलं आहे. आणि मुंबई विभाग आणि कोकण विभागात सुद्धा उन्हाची तीव्रता म्हणजेच तापमान हे मागील 2 दिवसापासून वाढलेलं आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा, जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो.